हॅलो मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही एकदम मजेत असणार. सो तुमच्या लाईफमध्ये सगळं सुरळीतच चाललेलं असेल हे मला माहिती आहे. पण तरीही मला तुम्हाला ना असं मला मनातून फील झालं की तुमच्याकरिता एक गायडन्स कार्ड, ॲडवाईस कार्ड तुमच्याकरिता काढायला हवं. सो पाईल नंबर 1 आणि 2 ह्या दोघांमधून तुम्हाला एक कार्ड चूज करायचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला काय करायची गरज आहे, तुमच्याकरिता काय ॲडवाईस आहे, काय गायडन्स आहे, हे माझ्या मनात आलेलं आहे, ते मी तुम्हाला सांगते. हे एंजल थ्रू तुम्हाला ते तुम्हाला सांगत आहे, त्यांचं एक माध्यम थ्रू मी तुम्हाला सांगते आहे. सो चूज करा पाईल नंबर 1 आणि 2. हे 1 आहे आणि हे 2 आहे. ओके. ओके. सो आपण आधी पाईल नंबर 1 बघूया. सो पाईल नंबर 1 हे तुमच्याकरिता ही ॲडवाईस आहे की तुम्ही ना रिलेशनशिपमध्ये खूप गुंतलेले आहे. रिलेशनशिपमध्ये म्हणजे जर तुमचं लग्न झालेलं असेल तर सासू, सासरे, दीर, मावशी, काका, जे पण कोणते तुमचे रिलेशन त्यामध्ये तुम्ही इतके गुंतलेले आहे की तुम्हाला स्वतःकरिता ना वेळच नाही मिळत आहे. सो मला असं वाटत आहे की तुम्हाला स्वतःकरिता थोडं वेळ काढायला हवं. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवं. स्वतःला थोडंसं पॅम्पर करायला हवं. स्वतःच्या स्किनची, लाईफस्टाईलची काळजी घ्यायला हवी. थोडंसं तुमच्या लाईफस्टाईलमध्ये ना तुम्हाला चेंज करण्याची आवश्यकता आहे असं मला दिसतं आहे. आणि थोडं रिलेशनशिपला मी हे नाही म्हणत आहे की तुम्हाला महत्त्व नाही द्यायला हवं. महत्त्व द्या, पण त्या सगळ्या गोष्टीमधनं ना थोडासा वेळ तुम्ही स्वतःकरिता द्या. स्वतःला थोडंसं इम्पॉर्टन्स द्या. स्वतःला थोडं पॅम्पर करा. ओके. आणि पाईल नंबर 2 ज्यांनी पण चूज केलेला आहे त्यांच्याकरिता मला असं दिसत आहे की तुमच्याकडे ना करिअरचे खूप सारे ऑप्शन्स येणार आहे. तर ते करिअरचे ऑप्शन्स जे पण तुम्हाला असं वाटत आहे की तुमच्याकरिता हा करिअर एकदम बेस्ट आहे, त्याच्याकडे ना तुम्हाला एकदम कॉन्सन्ट्रेट देऊन, असं लक्ष केंद्रित देऊन सध्या तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या करिअरवर फोकस करायचा आहे. तुमच्या रिलेशनशिपमध्ये किंवा आणखी कोणत्या गोष्टीमध्ये तुम्हाला सध्या तिथे न लक्ष देता तुम्हाला तुमच्या करिअरकडे लक्ष द्यायला हवं. कारण की तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला खूप चांगली ग्रोथ भेटणार आहे आणि खूप अपॉर्च्युनिटीज येणार आहे. सो त्या अपॉर्च्युनिटीमध्ये एक चांगली गोष्ट निवडा जी तुम्हाला वाटत आहे की ती तुमच्याकरिता एकदम चांगली असणार आहे आणि त्याला जाऊ नका देऊ. त्याच्याकडे लक्ष देऊन तुम्हाला थोडंसं काय म्हणणार आपण त्याला ना थोडं तिकडे कॉन्सन्ट्रेट तिकडे करिअरकडे द्यावंस, मला हेच म्हणायचं आहे.